Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar SD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. In last lecture we had seen physical properties of alcohols and phenols. आपण अल्कोहोलच्या आणि फिनॉलच्या फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या, त्यांचे बॉइलिंग पॉईंट, त्याच्या व्यतिरिक्त त्यांची सोल्युबिलिटी, ह्या गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या होत्या. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट हिअर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल्स. अल्कोहोलच्या आणि फिनॉलच्या आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आणि केमिकल प्रॉपर्टीज आर नथिंग बट केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉलच्या रिॲक्शन आपण इथं बघणार आहोत. हाऊ कॅन बी दे रिॲक्ट विथ अनादर्स, म्हणजे ह्या अल्कोहोलच्या आणि फिनॉलच्या इतरांच्या सोबत कशा रिॲक्शन होतात याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरला इथं डिस्कस करणार आहोत. मग याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये जो फर्स्ट पॉईंट दिलेला आहे की जो NCERTच्या बुकमध्ये नाही आहे, की ज्याच्यामध्ये असं म्हणाल की लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. अल्कोहोल आणि फिनॉलच्यासाठीची लॅबोरेटरी टेस्ट काय घेतली जाते, म्हणजे एखादा सबस्टन्स अल्कोहोल आहे की फिनॉल आहे की इतर कुठला आहे हे शोधण्यासाठी जी टेस्ट आपण करणार आहे ती इथं आपल्याला दिलेली आहे आणि ती आहे लिटमस पेपर टेस्ट. लिटमस टेस्टमध्ये आपल्याला सगळ्यांमध्ये देर आर टू टाईप्स ऑफ लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस अँड रेड लिटमस पेपर. आता आपल्याला सगळ्यांना ठाऊक असावं की जर ॲसिड असतील तर लिटमस पेपर ब्ल्यू असेल तो त्याच्या प्रेझेन्सीमध्ये रेड बनतो. म्हणजे ब्ल्यू टू रेड हे कन्वर्जन आहे ते ॲसिडच्या बाबतीमध्ये होतं. आणि जर बेस असेल तर त्याच्या बाबतीमध्ये रेड लिटमस पेपर असेल तो ब्ल्यू कलरमध्ये कन्वर्ट झालेला तुमच्या लक्षात येईल. आपल्याला इथं बघायचं की फिनॉल किंवा अल्कोहोल यांच्या बाबतीत लिटमस पेपर टेस्ट काय येते. त्या इथं पहिल्यांदा स्टेटमेंट दिलं की वॉटर सोल्युबल अल्कोहोल्स अँड फिनॉल्स कॅन बी टेस्टेड विथ लिटमस पेपर. लिटमस पेपरचा वापर करून आपण अल्कोहोल अँड फिनॉलला टेस्ट करणार आहे. ॲक्वेस सोल्युशन ऑफ अल्कोहोल इज न्यूट्रल टू लिटमस, म्हणजे जे अल्कोहोल्स असतील त्यांची ब्ल्यू लिटमस किंवा रेड लिटमस पेपर ही न्यूट्रल येते. म्हणजे ब्ल्यू हा ब्ल्यूज राहतो आणि रेड हा रेडच राहतो. याचा अर्थ असा की अल्कोहोलच्या बाबतीमध्ये ॲसिडिक किंवा बेसिक कॅरेक्टर आपण लिटमस पेपर टेस्टच्या साह्यानं इथं आयडेंटिफाय करू शकत नाही आहोत. पण जर आपण इथं विचार केला की ॲक्वेस सोल्युशन ऑफ फिनॉल्स टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड, इथं तुमच्या लक्षात येईल की फिनॉल जे असतील ते मात्र ब्ल्यू लिटमस जो असेल त्याचं कन्वर्जन रेडमध्ये करतात. याचा अर्थ असा की फिनॉल्स हॅव ॲसिडिक कॅरेक्टर. मी 2 मिनटामध्ये रिपीट करतो. मी तुम्हाला असं सांगितलं की ॲक्वेस सोल्युशन ऑफ अल्कोहोल इज न्यूट्रल टू लिटमस पेपर, म्हणजे याच्यामध्ये ब्ल्यू किंवा रेड कलर आहे तो चेंज होत नाही आहे. बट ॲक्वेस सोल्युशन ऑफ फिनॉल टर्न्स ब्ल्यू लिटमस इन टू रेड अँड इट सजेस्ट दे हॅव अ ॲसिडिक कॅरेक्टर. म्हणजे आपण पहिला पॉईंट इथं क्लिअर करतो आहे. लिटमस पेपर टेस्टच्या बाबतीमध्ये अल्कोहोल जे असतील ते टेस्टला दाखवत नाही आहेत. फिनॉल हे टेस्ट दाखवतात की ज्याच्यामध्ये ब्ल्यू कन्वर्जन, लिटमस पेपरचं कन्वर्जन हे रेड कलरमध्ये आपल्याला झालेलं लक्षात येतं. सो नेक्स्ट पॉईंट आपण इथं डिस्कस करणार आहोत की ॲसिड आणि बेसच्या रिएक्शनच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची रिएक्शन आपण सांगतो की जी असणार आहे न्यूट्रलायझेशन रिएक्शन. इफ देर इज ॲसिड वेन ट्रीटेड विथ बेस NaCO3 सोडियम बायकार्बोनेट हा बेस आहे आणि इट इज अ वीक बेस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे HCl हा स्ट्रॉंग ॲसिड आहे. म्हणजे ॲसिड आणि बेसच्या बाबतीमध्ये प्रकार पडतात की स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस. इथं सोडियम बायकार्बोनेट हा वीक बेस घेतला, HCl हा स्ट्रॉंग ॲसिड घेतला, ॲक्वेस सोल्युशन दोघांचं घेतलं. आपल्याला माहिती आहे की ॲसिड आणि बेस when they get react they will form salt plus water. तुमच्या इथं लक्षात येतं, इथं तुम्हाला सॉल्ट मिळतं, इथं वॉटर मिळतं आणि सोडियम बायकार्बोनेट असल्यामुळं याच्या तुमचा कार्बन डायऑक्साईड गॅस हा लिबरेट होतं. सिमिलर रिएक्शन तुमच्या लक्षात येते, खाली आणखीन एक दिलेली आहे. HCl ॲक्वेस सोल्युशन ट्रीटेड विथ सोडियम हायड्रॉक्साईड, इट इज अ स्ट्रॉंग बेस आणि इट इज अ स्ट्रॉंग ॲसिड. स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसची रिॲक्शन झाली आणि त्यापासून मिळालं आपल्याला सॉल्ट, सोडियम क्लोराईड प्लस वॉटर, म्हणजे इथं आपण जे दिलेलं आहे त्याबद्दल. म्हणजे मला हे सांगायचं आहे की स्ट्रॉंग ॲसिड असतात ते वीक बेसबरोबर किंवा स्ट्रॉंग बेसबरोबर चांगल्या पद्धतीनं रिॲक्शन दाखवू शकतात. मी हा पॉईंट पुन्हा एकदा रेज करतो आहे. हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, स्ट्रॉंग ॲसिड कॅन बी रिॲक्ट विथ वीक बेस, ऑल्सो दे कॅन बी रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिडची रिॲक्शन वीक बेस आणि स्ट्रॉंग बेस या दोघांच्या सोबत होते की ज्याच्यामध्ये सॉल्ट वॉटर आपल्याला मिळू शकतं. हे रिॲक्शन सांगण्याच्या पाठीमागचं रिझन आहे की आपल्याला अल्कोहोल फिनॉलच्या रिॲक्शन बघायचे आहेत, रिॲक्शन विथ बेसेस. आपण पहिली रिॲक्शन ही लिटमस पेपर टेस्ट घेतली, आता मात्र आपण बघणार आहे रिॲक्शन ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल्स विथ बेसेस. मग इथं पहिल्यांदा पॉईंट आपण डिस्कस करतो आहे, हा जर फिनॉल घेतला, AR बेन्झिन रिंग असणार आहे, ज्याला ॲरोमॅटिक रिंग असं म्हणतो आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे. इट इज अ स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. आता हा जो फिनॉल आहे वेन ट्रीटेड विथ सोडियम बायकार्बोनेट, आत्ताच आपण सांगितलं
HCl हा ॲसिड आहे आणि NaHCO3 हा बेस आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं पाहिजे, सॉल्ट प्लस वॉटर प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस. आत्ताच आपण रिएक्शन बघितलेली. बट फिनॉल डज नॉट रिॲक्ट विथ सोडियम बायकार्बोनेट. हा जो वीक बेस आहे त्याच्यासोबत फिनॉलची रिॲक्शन होत नाही. याच्या पाठीमागचं रिझन आहे फिनॉल्स आर व्हेरी वीक ॲसिड. म्हणजे HCl हा स्ट्रॉंग ॲसिड होता आणि त्यामुळे त्याची रिॲक्शन सोडियम बायकार्बोनेटबरोबर झाली. पण फिनॉल हा वीक ॲसिड असल्यामुळं, HCl स्ट्रॉंग ॲसिड, फिनॉल वीक ॲसिड असल्यामुळं इट डज नॉट रिॲक्ट विथ वीक बेस लाईक सोडियम बायकार्बोनेट. आणि म्हणून आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचा प्रोडक्ट मिळालेला नाही आहे. बट फिनॉल व्हेन ट्रीटेड विथ NaOH, जेव्हा फिनॉलची रिॲक्शन ही NaOH सोबत होणार आहे तेव्हा मात्र आपल्याला तिथं सोडियम फिनॉक्साईड मिळणार आहे आणि त्याचं रिप्रेसिपिटेशन किंवा रिजनरेट आपण त्याला करू शकतो ऑन ॲसिडिफिकेशन. मी रिपीट करतो, स्ट्रॉंग ॲसिड रिॲक्ट्स विथ strong base as well as a weak base, but phenol is a weak acid. That's why it does not react with sodium bicarbonate, but it can be react with strong base. आणि त्याच्या संदर्भातली रिएक्शन मी पुढं नेक्स्ट इथं दाखवतो. इथं आपण घेतोय फिनॉल ArOH. मी पुन्हा सांगतोय बेन्झेनिंग ॲरोमॅटिक रिंग आहे आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे, त्याला आपण फिनॉल म्हणतो. याची रिएक्शन आपण स्ट्रॉंग बेससोबत केली तर आपल्याला इथं मिळतोय सोडियम फिन ऑक्साईड. याला आपण एकत्र म्हणतोय सोडियम फिनॉक्साईड. हा सॉल्ट आहे प्लस वॉटर. मी तुम्हाला सांगितलेलं होतं मगाशी ॲसिड प्लस बेस इट विल फॉर्म सॉल्ट प्लस वॉटर. मला फक्त हे स्पेसिफाय इथं करायचं आहे NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे आणि जर इथं NaHCO3 घेतला असता आणि त्याची रिॲक्शन या वीक बेससोबत केली असती तर ही रिॲक्शन इथं घडणार नाही आहे. पण आपण इथं बघू शकता फिनॉल रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस. हा जर वीक बेस असता तर रिॲक्शन झाली नसती, पण हा स्ट्रॉंग बेस असल्यामुळं इट अंडरगोज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन टू फॉर्म सॉल्ट प्लस वॉटर. सॉल्ट मिळाला आपल्याला सोडियम फिन ऑक्साईड. एकत्रितपणे आपण म्हणतोय सोडियम फिनॉक्साईड या पद्धतीनं. आणि हा जो सोडियम फिनॉक्साईड आपल्याला मिळाला इट कॅन बी रिजनरेटेड. म्हणजे हा सोडियम फिनॉक्साईड इथं घेतला आणि तो रिजनरेट केला म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा फिनॉलला आपण रिजनरेट करू शकतो वेन ट्रीटेड विथ ॲसिड. म्हणजे याचं ॲसिडिफिकेशन करा, HCl बरोबर ट्रीट करा, आपल्याला पुन्हा एकदा रिजनरेट कोण होणार आहे तर फिनॉल होणार आहे. म्हणजे मागाचं आपण स्टेटमेंट जे आहे ते असं सांगतो फिनॉल डिझॉल्व इन ॲक्युएस NaOH फॉर्मिंग वॉटर सोल्युबल सोडियम फिनॉक्साईड अँड आर रिप्रेसिपिटेटेड रिजनरेटेड ऑन ॲसिडिफिकेशन विथ HCl. ही रिॲक्शन मी पुन्हा सांगतो की हा जो फिनॉल आहे तो ॲसिड आहे, फक्त हा वीक ॲसिड म्हणून ओळखला जातो. आणि वीक ॲसिड डज नॉट रिॲक्ट विथ वीक बेस. वीक बेससोबत याची रिॲक्शन होणार नाही आहे. बट दे कॅन बी रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस लाईक NaOH. हा NaOH स्ट्रॉंग बेस आहे. इट विल फॉर्म सॉल्ट प्लस वॉटर सोडियम फिनॉक्साईड. सोडियम फिनॉक्साईड फर्दर ॲसिडिफिकेशन विथ HCl इट विल फॉर्म अगेन फिनॉल. आपल्याला या रिॲक्शनमध्ये मिळून जातं. आणि अल्कोहोल हे वीक बेस आहेत अँड दॅट्स वाय बघा मी इथं सांगतो स्टेटमेंट अल्कोहोल हे एवढे वीक बेस आहेत की दे डज नॉट रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस ऑर वीक बेस. स्ट्रॉंग बेस आणि वीक बेससोबत अल्कोहोलची रिॲक्शन होत नाही. फिनॉल मात्र स्ट्रॉंग बेसबरोबर रिॲक्ट करू शकतात आणि त्याच्यापासून आपल्याला सॉल्ट प्लस वॉटर देऊ शकतात. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर हाऊ कॅन वी आयडेंटिफाय द वेदर अल्कोहोल इज ॲसिडिक ऑर बेसिक. तुम्हाला त्यासाठी एक रिॲक्शन इथं रिप्रेझेंट करतो आहे. रिॲक्शन अशी आहे 2HCl when react with active metal like sodium. सोडियम हा अल्कली मेटल आहे, हायली ॲक्टिव्ह मेटल म्हणून याला बोलतो. पटकन रिॲक्शन दाखवणार आहे. या दोघांची रिॲक्शन होते तेव्हा इथं तुमच्या लक्षात येते 2HCl जेव्हा म्हणतो तेव्हा HCl Na. हा सोडियम आणि हा क्लोरीन एकत्र येईल, हा सोडियम आणि हा क्लोरीन एकत्र येईल. इट विल फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ NaCl. आपल्याला 2 NaCl मिळतील आणि राहिलेले जे 2 हायड्रोजन आहेत दे विल फॉर्म H2 गॅस. मला एवढंच सांगायचं आहे when acids are treated with active metal they liberate hydrogen gas with formation of salt. तुम्हाला 10th मध्ये एक रिॲक्शन झालेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं दिलेलं होतं की मॅग्नेशियम फॉईल व्हेन डिप्ड इनटू हायड्रोक्लोरिक ॲसिड. HCl मध्ये जर त्याला आपण डीप केलं, मॅग्नेशियम हा ॲक्टिव्ह मेटल आहे तर याच्यापासून आपल्याला कंपाऊंड मिळतो आहे MgCl2. म्हणजे हे जे HCl आहे 2 मॉलिक्युल्स
ह्यातले 2 क्लोरीन असतील, तर मॅग्नेशियम हा डायव्हॅलंट असल्यामुळे त्याला 2 क्लोरीन अटॅच होऊ शकतील. इट विल फॉर्म MgCl2. रिमेनिंग हायड्रोजन विल फॉर्म hydrogen gas. This reaction suggests that when reactive metals are treated with acid, they will liberate hydrogen gas. आणखीन एक एक्झाम्पल दाखवतो पाहिजे तर आपण सपोज घेऊया कॉपर when treated with H2SO4. It will form CuSO4 with formation of H2 gas. मला एवढंच सांगायचं आहे, ॲक्टिव्ह मेटल असेल आणि त्याच्या ॲसिडसोबत रिएक्शन झाली तर हायड्रोजन गॅस त्याच्यातूनचा लिबरेट होत असतं. फॉर एक्झाम्पल 2Na plus 2HCl, इट विल फॉर्म 2NaCl plus H2 गॅस. पुन्हा मी आणखीन एक एक्झाम्पल दाखवतो. आपण मग असे एक्झाम्पल बघितलं, मॅग्नेशियम when treated with 2HCl, it will form MgCl2 with formation of H2 gas. कोणताही रिॲक्टिव्ह मेटल असेल त्याची रिएक्शन जर ॲसिडसोबत होत असेल, दे विल फॉर्म करस्पॉन्डिंग हायड्रोजन गॅस. Therefore, this reaction can be used to identify the acidic or basic character of alcohols. अल्कोहोल आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की अल्कोहोल जे असतील ते एवढे वीक बेस आहेत की दे शो नो ॲसिडिक कॅरेक्टर इन ॲक्वेस सोल्युशन. बघा मी इथं स्टेटमेंट दिलेलं आहे, अल्कोहोल शोज नो ॲसिडिक कॅरेक्टर इन ॲक्वेस सोल्युशन, दस अल्कोहोल्स डू नॉट रिॲक्ट आयदर ॲक्वेस NaHCO3 और सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम हायड्रॉक्साईडसोबत अल्कोहोल हे रिॲक्शन दाखवणार नाही आहेत. फिनॉल जो असेल तो मात्र फक्त NaOH सोबत रिॲक्शन दाखवून आपल्याला त्याच्यापासून सॉल्ट प्लस वॉटर आपल्याला मिळू शकतं. आता अल्कोहोलच्या बाबतीमध्ये कॅरेक्टर ठरवायचे असतील, तुम्हाला रिॲक्शन दिसते इथं. ड्यू टू द व्हेरी वीक ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल, अल्कोहोल हे व्हेरी वीक ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतात अँड इट कॅन बी आयडेंटिफाईड बाय रिॲक्टिंग इट विथ ॲक्टिव्ह मेटल्स. ॲक्टिव्ह मेटल्स इथं तुम्हाला दिसतं, सोडियम घेतला, इथं 2 मोलिक्युल्सचा अल्कोहोल. मी एक्झाम्पल देतो, 2CH3OH प्लस 2Na. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रिएक्शन फंक्शनल घडतात, जुने बॉन्ड ब्रेक करायचे, नवीन बॉन्ड मेक करायचे. 2 मोलिक्युल्स ऑफ CH3OH घेतलेले आहेत. म्हणजे जर मी CH3OH आणि दुसरा मोलिक्युल CH3OH घेतला तर इथला बॉन्ड ब्रेक करा, हा हायड्रोजन एकत्र येईल अँड इट विल फॉर्म H2 गॅस विथ फॉर्मेशन ऑफ 2CH3O. इथला बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं 2 मोलिक्युलला 2CH3ONa. It is said the sodium meth oxide. It is said the sodium meth oxide with formation of H2 gas. या रिएक्शनमध्ये H2 गॅस हा लिबरेट झालेला तुमच्या लक्षात येईल. जनरल रिएक्शन तुम्हाला इथं दाखवलेली आहे. 2 molecules ऑफ अल्कोहोल when treated to सोडियम, इट इज अ हायली ॲक्टिव्ह मेटल. सोडियम किंवा पोटॅशियमसारखा ॲक्टिव्ह मेटल घ्या. रिएक्शनमध्ये काय होणार आहे, 2ROH मधला 1H म्हणजे 2 मोलिक्युलमधले 2H एकत्र येऊन बाहेर पडणार आहे H2 गॅस अँड इट विल फॉर्म, हा सोडियम याची जागा घेणार आहे, इट विल फॉर्म सोडियम अल्कऑक्साईड. याला आपण म्हणतो सोडियम अल्कऑक्साईड. इट इज सेड द, इफ देर इज अ पोटॅशियम, इट इज सेड द पोटॅशियम डायऑक्साईड. इफ देर इज अ सोडियम, इट इज सेड द सोडियम अल्कऑक्साईड. या पद्धतीचे शब्द आपण वापरू शकता. म्हणजे इथं टेस्टच्या बाबतीत सांगतं, लिबरेशन ऑफ H2 गॅस इज यूज टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक OH ग्रुप. म्हणजे आपण सगळ्यात सुरुवातीला इथं सांगितलं की लिटमस पेपर टेस्ट. लिटमस पेपर टेस्ट फक्त फिनॉलच्या बाबतीमध्ये व्हॅलिड झाली, अल्कोहोलच्या बाबतीमध्ये लिटमस पेपर टेस्ट आपण दाखवू शकलो नाही. ब्ल्यू टू रेड कलर हा फिनॉलला करून दाखवला. त्याच्यानंतर आपण बेससोबत रिएक्शन सांगितली. वीक बेससोबत अल्कोहोलची पण रिएक्शन होत नाही आहे आणि फिनॉलची पण रिएक्शन होत नाही आहे. पण फिनॉल जर आपण घेतला आणि त्याची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साईडसोबत केली तर मात्र इथं आपल्याला करस्पॉन्डिंग फिनॉक्साईड आयन मिळाला विथ फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल. हे आपण मगाशी बघितलेलं होतं. अल्कोहोल मात्र ही सुद्धा रिएक्शन दाखवत नाही. अल्कोहोल डज नॉट शो ॲसिडिक कॅरेक्टर इन ॲक्वेस सोल्युशन विथ NaCO3 और NaOH. हे आपण स्टेटमेंट बघितलं. म्हणून अल्कोहोलच्या ॲसिडिक कॅरेक्टर ठरवण्यासाठी वेन दे आर ट्रीटेड विथ ॲक्टिव्ह मेटल लाईक सोडियम और पोटॅशियम, दे विल फॉर्म करस्पॉन्डिंग सोडियम अल्कॉक्साईड. और इथं जर पोटॅशियम घेतला, इट इज द पोटॅशियम अल्कॉक्साईड विथ फॉर्मेशन ऑफ H2 गॅस. सो काही रिॲक्शन मी तुम्हाला इथं रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करतो की अल्कोहोलच्या बाबतीमध्ये एक रिॲक्शन आपण अशी घेऊया. सिम्पल एक्झाम्पल मी इथं रिप्रेझेंट करतो, CH3CH2OH वेन ट्रीटेड सोडियम. आपल्याला माहिती आहे की जर हा ॲसिडिक कॅरेक्टरच दाखवत असेल तर ह्याच्यातून H2 गॅस लिबरेट व्हायला पाहिजे. रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी हे 2 घेतो, हे 2 घेतो. रिॲक्शन फंक्शनल घडतात. यातला हायड्रोजन लिबरेट केला, 2 मोलिक्युल्स आहेत ॲज अ H2 गॅस म्हणूनचं, आणि हे सोडियम आहे त्या हायड्रोजनची जागा घेणार आहे. इट विल फॉर्म CH3CH2ONa विथ फॉर्मेशन ऑफ H2 गॅस. इट इज द सोडियम इथ ऑक्साईड.
याला आपण एकत्रित म्हणतो सोडियम इथॉक्साईड. म्हणजे जी व्हॅलन्सी असेल त्याच्या पद्धतीने तुम्ही रिएक्शन बॅलन्स करू शकता. नेक्स्ट पार्ट कमी जातं की कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट फॉर फिनॉल. फिनॉलची एक स्वतःची एक आयडेंटिफिकेशनची टेस्ट आहे. म्हणजे अल्कोहोल ही रिएक्शन दाखवत नाही आहेत, पण फिनॉल मात्र ओळखायचं जर असेल की एखादा कंपाऊंड फिनॉल आहे किंवा दुसरा इतर कुठला आहे हे ओळखण्यासाठी आपण एक स्पेशल टेस्ट घेऊ शकतो. आणि ही टेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण वापरणार आहे फेरिक क्लोराईड FeCl3. इफ देर इज फिनॉल, हा जर ArOH हा फिनॉल असेल आणि इफ देर इज FeCl3 इट विल फॉर्म पर्पल व्हायलेट ग्रीन कलर्ड डीप कलर असलेला म्हणजे डार्क कलर असलेला आपल्याला जो कंपाऊंड मिळणार आहे तो असणार आहे फेरिक फिन ऑक्साईड. हा कंपाऊंड आहे त्याला आपण म्हणू शकता फेरिक फिनॉक्साईड विथ फॉर्मेशन ऑफ HCl गॅस. ही रिएक्शन इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची आहे की जी कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल म्हणून ओळखली जाते. इफ देर इज अ फिनॉल इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 इट अंडरगोज डीप कलरेशन. म्हणजे अगदी डीप कलर तुम्हाला मिळणार आहे आणि तो असणार आहे कोणाचा, फेरिक फिनॉक्साईडचा. अँड दिस रिएक्शन सजेस्ट देर इज अ फिनॉल. फिनॉल असण्यासाठीची ही रिएक्शन, ओळखण्यासाठीची रिएक्शन ही म्हणून ओळखली जाते, महत्त्वाची आहे. फेरिक क्लोराईड त्याचा फॉर्म्युला FeCl3 की when treated with 3 molecules of phenol it will form फेरिक फिनॉक्साईड, फिन ऑक्साईड. या पद्धतीने हा शब्द आपण इथं वापरू शकता. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो, डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल्स. आता अल्कोहोल जे असतील आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा बघितलेलं होतं चॅप्टरमध्ये की अल्कोहोल कॅन बी क्लासिफाईड ॲज अ प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. याचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी एक महत्त्वाचा रिएजंट आपण वापरणार आहे, तो असणार आहे लुकास रिएजंट. लुकास रिएजंट इज नथिंग बट HCl अँड ZnCl2. कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड ZnCl2 घेतला तर त्याला लुकास रिएजंट असं म्हटलं जातं. आणि व्हेन अल्कोहोल्स आर ट्रीटेड विथ द लुकास रिएजंट इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग अल्किल हालाइड्स. अल्किल क्लोराईड हा आपल्याला इथं मिळणार आहे. आणि याच्या बाबतीमध्ये एवढंच सांगेन की जेव्हा ही रिएक्शन होणार आहे इट बिकम्स टर्बिड. म्हणजे थोडंसं चिखलासारखा कलर, तिथं चिखल झाल्यासारखा प्रकार होणारा जी रिएक्शन घडल्यानंतर. अँड दिस रिएक्शन इज यूज टू आयडेंटिफाय द प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल जे असतील त्याच्या बाबतीमध्ये ही रिएक्शन फारच स्लो होते. याच्यामध्ये सेकंडरीच्या बाबतीत थोडीशी फास्ट होते. आणि सगळ्यात फास्ट रिएक्शन आपल्याला जी मिळणार आहे ती टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीमध्ये मिळणार आहे. म्हणजे आपण इथं म्हणू शकता टर्शरी अल्कोहोल रिएक्ट्स फास्ट अँड द रिएजंट टर्न्स टर्बिड इन्स्टंटेनियसली. म्हणजे अगदी क्षणामध्ये तुम्हाला टर्शरी अल्कोहोलची टेस्ट इथं येणार आहे. सेकंडरी अल्कोहोल टर्न द रिएजंट टर्बिड स्लोली, इथं थोडीशी स्लो होणार आहे. अँड प्रायमरी अल्कोहोल टर्न्स द रिएजंट टर्बिड ओनली ऑन हिटिंग. म्हणजे ही रिएक्शन होणार आहे फार स्लो असणार आहे आणि त्याच्यासाठी पण आपल्याला तिथं हीट करावं लागणार आहे, हिटिंग द्यावं लागणार, तेव्हाच रिएक्शन मिळणार आहे. म्हणून प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलला जर डिस्टिंग्विश करायचं असेल तर त्यासाठी आपण टेस्ट कुठली वापरणार आहे, लुकास रिएजंट टेस्ट, की ज्याच्यामध्ये HCl आणि ZnCl2 घेतलं जातं. कुठलाही अल्कोहोल असू द्या, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल, वेन ट्रीटेड विथ लुकास रिएजंट इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग अल्किल हालाइड. फक्त टर्शरी अल्कोहोल जर असतील रिएक्शन फास्ट होणार आहे, जर सेकंडरी अल्कोहोल असतील तर ही रिएक्शन स्लो होणार आहे. आणि प्रायमरी अल्कोहोलच्या बाबतीमध्ये मात्र इथं हीट केल्यानंतरच रिएक्शन म्हणजे अगदी स्लो रिएक्शन आपल्याला याच्यामध्ये झालेली लक्षात येणार आहे. सो लास्ट पॉईंट आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे की आत्ता आपण जे काही सगळं शिकलो ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी 1-2 मिनटामध्ये मी इथं तुम्हाला रिवाईज करून देणार आहे. सो रिवाईज करत असताना याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण बघणार आहे तो म्हणजे आज बघितलेला होता, तो म्हणजे केमिकल प्रॉपर्टीच्या संदर्भातला, आणि तो होता लिटमस पेपर टेस्ट. 2 मिनटामध्ये हे पुन्हा रिपीट करतो. लिटमस पेपर टेस्ट किंवा ज्याला लॅबोरेटरी टेस्ट असं म्हटलं जातं. मी तुम्हाला हे सांगितलं ॲक्वेस सोल्युशन ऑफ अल्कोहोल किंवा ॲक्वेस सोल्युशन ऑफ फिनॉल जर घेतलं तर लिटमस पेपर टेस्ट जी असेल की ज्याला आपण लॅबोरेटरी टेस्ट म्हणतो, ब्ल्यू लिटमस किंवा रेड लिटमस असेल. ॲक्वेस अल्कोहोलच्या बाबतीमध्ये हे न्यूट्रल राहतात, म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं कलर चेंज होणार नाही आहे. कुणाच्या बाबतीने सांगितलं आपण, अल्कोहोलच्या बाबतीनं. बट फिनॉल ब्ल्यू लिटमस रेडमध्ये कन्वर्ट करायचं काम करतात. अँड इट सजेस्ट दॅट फिनॉल्स हॅव अ ॲसिडिक कॅरेक्टर. आपण सांगितलं अल्कोहोलच्या आणि फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये पहिली लिटमस पेपर टेस्ट. अल्कोहोल डज नॉट शोज लिटमस पेपर टेस्ट बट फिनॉल कॅन बी शोज लिटमस पेपर टेस्ट. द टर्न ब्ल्यू लिटमस पेपर इन टू रेड. इट सजेस्ट दॅट फिनॉल्स हॅव अ ॲसिडिक कॅरेक्टर. फिनॉलच्या बाबतीमध्ये ॲसिडिक कॅरेक्टर असलेले आपल्याला लक्षात येईल. नेक्स्ट रिएक्शन आपण बघितली, रिएक्शन विथ बेस. आत्ताच आपण सांगितलं अल्कोहोल असतील किंवा फिनॉल असतील, बोथ आर वीक ॲसिड. आणि फिनॉल हा वीक ॲसिड असेल तर अल्कोहोल हा त्याच्यापेक्षा वीक ॲसिड आहे. आणि वीक ॲसिड
डज नॉट रिॲक्ट विथ वीक बेस लाईक सोडियम बायकार्बोनेट. वीक ॲसिडची रिॲक्शन वीक बेससोबत होत नाही आहे. फॉर एक्झाम्पल आपण सोडियम बायकार्बोनेट घेतलेलं म्हणजे अल्कोहोल असू द्या की फिनॉल असू द्या, त्याची रिॲक्शन सोडियम बायकार्बोनेटसोबत होणार नाही. बट व्हॅन हे जे वीक ॲसिड असतील कोणते आपण सांगतो अल्कोहोल आणि फिनॉलपैकी, तर हा फिनॉल जर घेतला आणि त्याची रिॲक्शन व्हॅन इट इज ट्रीटेड विथ स्ट्रॉंग बेस, तर मात्र याच्यापासून सॉल्ट प्लस वॉटर मिळतं. या रिएक्शनमध्ये वॉटर हा साईड प्रोडक्ट मिळणार आहे आणि आपल्याला इथं मिळाला प्रोडक्ट NaOR, की ज्याला आपण सोडियम फिन ऑक्साईड असं म्हणतो. सॉल्ट आहे प्लस वॉटर हा मिळणार आहे. म्हणजे वीक ॲसिड फिनॉल हा बेससोबत रिएक्शन दाखवतो. मी इथं सांगितलं लिटमस पेपर टेस्ट जी आहे ते फक्त कोण दाखवतं, फिनॉल दाखवतं. रिॲक्शन विथ बेसच्या बाबतीमध्ये दोघांची रिॲक्शन स्ट्रॉंग बेससोबत होत नाही आहे, पण वीक बेस जर घेतला तर मात्र फिनॉलची रिॲक्शन होते आणि इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग सॉल्ट प्लस वॉटर. नेक्स्ट पार्ट आपण इकडे जातो रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. ही रिॲक्शन आपण पर्टिक्युलर कोणाच्या बाबतीत वापरली तर अल्कोहोलच्या बाबतीमध्ये. अल्कोहोलची जर आपल्याला ॲसिडिक कॅरेक्टर ओळखायचे असतील तर आपण असं म्हणालो की अल्कोहोल्स वेन ट्रीटेड विथ ॲक्टिव्ह मेटल लाईक सोडियम, 2 मॉलिक्युल्स घेतले, हे 2 घेतले, इट विल फॉर्म 2RONA सोडियम अल्क ऑक्साईड. सोडियम अल्क ऑक्साईड म्हणतं विथ फॉर्मेशन ऑफ H2 गॅस. जेव्हा ह्या रिएक्शनमधून H2 गॅस बाहेर पडतो आहे, इट सजेस्ट दॅट्स अल्कोहोल हॅव अ ॲसिडिक कॅरेक्टर. म्हणजे अल्कोहोलचे ॲसिडिक कॅरेक्टर ठरवण्यासाठी आपण रिएक्शन त्यांची कोणासोबत केलेली आहे, ॲक्टिव्ह मेटल. येस ब्लॉकमधले अल्कली मेटल जे असतात ते बऱ्यापैकी ॲक्टिव्ह मेटल म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट रिएक्शन बघितली आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेस्ट फॉर फिनॉल. फिनॉल जर ओळखायचं असेल तर आपण सांगितलं 3AROH when treated with ferric chloride FeCl3, it will form ARO thrice Fe प्लस साईड प्रोडक्ट जो असेल तर आपण ह्याच्यामध्ये सांगितलं हा जो आहे डीप कलर्ड ब्ल्यू किंवा व्हायलेट असेल किंवा ग्रीन कलरचा एक डीप कलरेशन तुमच्या झालेलं लक्षात येईल. कोणाचं असणार आहे तर ह्या फेरिक फिनॉक्साईडचा. हा फेरिक फिनॉक्साईड तयार होतो. ही कोणाची टेस्ट सांगितली आपण तर फिनॉलची पर्टिक्युलर्स आहे FeCl3 फेरिक क्लोराईड आहे. आणि जेव्हा त्याची रिॲक्शन फिनॉलसोबत होणार आहे तेव्हा डीप ब्ल्यू कलर्ड किंवा ग्रीन कलर्ड व्हायलेट कलरेशन आपल्याला इथं झालेलं लक्षात येतं. लास्ट पॉईंट आपण इथं बघितला डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल्स. अल्कोहोल जे असतात ते प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सांगतो. लुकास रिएजंट आपण सांगितलं HCl प्लस ZnCl2ला लुकास रिएजंट म्हणून ओळखलं जातं. अँड व्हेन प्रायमरी अल्कोहोल ट्रीटेड विथ लुकास रिएजंट, इथं फार स्लो रिॲक्शन होते आणि रिॲक्शन घडवण्यासाठी याला हीट करावं लागतं. सेकंडरी अल्कोहोल स्लो रिॲक्शन दाखवतात आणि टर्शरी अल्कोहोल मात्र फास्ट रिॲक्शन दाखवतात. टर्बिड सोल्युशन याच्यामध्ये अल्किल हलाइडचं आपल्याला इझिली मिळून जातं. म्हणून या सगळ्या गोष्टी होत्या त्यात आपण आजच्या लेक्चरला बघितलेल्या होत्या त्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉलच्या बाबतीमध्ये. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल फिनॉल वी हॅव सीन इन नेक्स्ट लेक्चर. आपण ह्या सगळ्या रिॲक्शन असतील पुढच्या त्या आपण